व्हेरी वेलकम स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरपर्यंत आपण जे स्केलर आणि वेक्टरला सुरुवात केली त्या स्केलर आणि वेक्टरमध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन यांच्याविषयी माहिती घेतली. काही लॉज होते ते लॉज बघितले. त्यानंतर लामिस थेरम बघितला. काही त्याचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून घेतले. आज आपण अतिशय महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत. काही ऑपरेशन्स आहेत जे ऑपरेशन्स आपण या स्केलर आणि वेक्टरच्या फिजिकल क्वांटिटी सोबत परफॉर्म करणार आहोत. जसं की ॲडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं, हे तर ठीक आहे. पण काय होऊ शकतं जर दोन फिजिकल क्वांटिटी आणि दोन स्केलर क्वांटिटी वेगवेगळ्या फिजिकल डायमेन्शन्सला रिप्रेझेंट करतायत, त्या जर आपण मल्टिप्लाय केल्या तर त्यांचा रिझल्ट काय असेल. तो रिझल्ट येत असताना त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटीज ह्या तुम्हाला माहिती आहेत. कुठल्या फिजिकल क्वांटिटीज असतात? फोर्स असेल, मास असेल, व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी असेल, लेंथ असेल, टेम्परेचर, ह्या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, मग या फिजिकल क्वांटिटीजचा रोल काय असेल त्या ऑपरेशन्समध्ये. म्हणजे कोणत्या ऑपरेशन्समध्ये दोन स्केलर क्वांटिटीज आपण ॲड केल्या, त्यांचा जो आपल्याला रिझल्टन भेटणार आहे तो रिझल्टन ॲक्च्युअली कुठल्या फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करू शकतो. मग असं होऊ शकतं का लेंथ आणि टेम्परेचरला मल्टिप्लाय करता येईल? असं होऊ शकतं का लेंथ आणि डेन्सिटीला मल्टिप्लाय करता येईल? मग असंच का की व्हॉल्यूम आणि डेन्सिटीला मल्टिप्लाय करून जी फिजिकल क्वांटिटी येते ती दुसऱ्या डायमेन्शनची असते. या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रश्न खूप आहे पण त्याचं सोल्युशन हे इझी असतं. करायची सुरुवात मग चला मग. सो आता जो पॉईंट आपण घेणार आहोत तो आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. बरेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत, रेग्युलरली डाऊट्स पाठवत आहेत. पण अजूनही काही जे स्कॉलर विद्यार्थी आहेत ज्यांचे अगोदर डाऊट्स येत होते, आत्ता डाऊट्स येणं एवढ्यात बंद झालाय. तर मला परत एकदा तुमचे सर्वांचे नावं वाचायला सांगू नका. सिन्सिअरली सर्वांनी लेक्चर्स व्यवस्थित ऐकत जा, पूर्ण लेक्चर ऐकत जा. मान्य आहेत काही लेक्चर्स थोडे मोठे होत असतात, पण जनरल ज्यावेळेस मी लेक्चर घेत असतो त्यावेळेस मी लेक्चर किती मिनिटात झाला याचा विचार न करता तो पॉईंट ॲक्च्युअली कव्हर होतोय का या दृष्टीनं मी लेक्चर घेत असतो. मग त्यामुळं लेंथ कधी वाढू शकते. ठीक आहे. सो चला मग करूया सुरुवात. आता मी एक तुम्हाला सिम्पलचा चार्ट बनवून देतो. तो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरचा असेल. त्याच्यामध्ये मी फर्स्ट चार्ट म्हणजे फर्स्ट जो कॉलम करतोय तो आहे फिजिकल क्वांटिटी. अशा कुठल्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या बघणार आहोत. म्हणजे जर आपण मल्टिप्लाय केलं, स्केलर आणि वेक्टर यांचं मल्टिप्लिकेशन केलं, स्केलर आणि स्केलरचं मल्टिप्लिकेशन केलं, तर येणारी क्वांटिटी ही कोणाला रिप्रेझेंट करते? स्केलरला रिप्रेझेंट करते का वेक्टरला रिप्रेझेंट करते हे आपल्याला बघायचं आहे. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की स्केलर क्वांटिटी काय असता, वेक्टर क्वांटिटी काय असता. स्केलर क्वांटिटी जर घ्यायचं ठरलं तर स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असते जिथं डायरेक्शन नाही. वेक्टर क्वांटिटी घ्यायचं जर ठरलं तर वेक्टर क्वांटिटीला काय असते? दोन्ही असतात, मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन सुद्धा. सो इथं म्हणतो मी मल्टिप्लिकेशन विथ सो हिअर इज टू कॉलम स्केलर मल्टिप्लिकेशन अँड वेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके. आता सुरुवातीला आपण असं करू, एक स्केलर क्वांटिटी घेतली आणि त्या स्केलर क्वांटिटीला दुसऱ्या स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं. ही एक स्केलर क्वांटिटी आहे, मी याला दुसऱ्या स्केलर क्वांटिटीना मल्टिप्लाय करतो. फॉर एक्झाम्पल एक्स ही स्केलर क्वांटिटी गिवन आहे आणि ह्या एक्स या स्केलर क्वांटिटीला वाय ह्या स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय जर केलं तर येणारी फिजिकल क्वांटिटी ही स्केलर असते. हे लक्षात ठेवा फक्त सध्या तुम्ही. याचे पुढे एक्झाम्पल्स येत जाणार आहेत. ते एक्झाम्पलसाठी तुम्हाला हा चार्ट जो असेल तो खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की त्याच्यामध्येच त्यावरतीच जनरल ह्या चार्टवरतीच तुम्हाला ते एक्झाम्पल्स टॅकल होत असतात. म्हणजे जर थोडक्यात सांगायचं जर गेलं तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्हमध्ये एक क्वेश्चन असेल की एक्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि हिला वाय या स्केलर क्वांटिटी सोबत मल्टिप्लाय केलं तर ह्या दोघांचा येणारा प्रॉडक्ट काय असेल. मग ऑप्शन असतील. पहिला ऑप्शन असणार आहे हा स्केलर असेल का, दुसरा ऑप्शन असेल तो वेक्टर असेल का, तिसरा ऑप्शन असेल बोथ म्हणजे स्केलर आणि वेक्टर असेल का, आणि चौथा असेल नन ऑफ दिस. मग तुम्ही काय सांगणार? तर बघा चार्ट तुमच्या समोर आहे. स्केलर क्वांटिटीचं स्केलर क्वांटिटी बरोबर मल्टिप्लिकेशन असेल तर येणारी क्वांटिटी काय आहे? स्केलर. ऑप्शन झाला, संपलं. पण असं असेल तर मल्टिप्लिकेशन वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्या वेक्टर क्वांटिटीचं वेक्टर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन झालं. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असेल की एक्स ही वेक्टर क्वांटिटी आहे
या व्हेक्टर क्वांटिटीचं व्हेक्टर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन झालं तर येणारी जी क्वांटिटी असेल ती व्हेक्टर असेल. म्हणजे आता स्केलर क्वांटिटी येईन का ती? व्हेरी गुड. व्हेक्टर क्वांटिटीचं व्हेक्टर क्वांटिटी जर मल्टिप्लिकेशन झालं तर येणारी क्वांटिटी ही स्केलर असेल. व्हेक्टर क्वांटिटीचं व्हेक्टर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन झालं येणारी क्वांटिटी काय असेल? स्केलर. स्केलर क्वांटिटीचं स्केलर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन झालं येणारी क्वांटिटी स्केलर. तुम्ही म्हणशाल की कन्फ्युजन होतं आहे आमच्यावालं, समजा इथं व्हेक्टरच्या ऐवजी जर स्केलर असेल आणि स्केलर व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन असेल तर काळजी करू नका, ते सुद्धा येणार आहे. पण सध्या पुरते एवढं लक्षात ठेवा, स्केलर क्वांटिटीचं स्केलर सोबत मल्टिप्लिकेशन झालं येणारी क्वांटिटी स्केलर, फिजिकल क्वांटिटी स्केलर. व्हेक्टरचं व्हेक्टर सोबत मल्टिप्लिकेशन झालं येणारी फिजिकल क्वांटिटी स्केलर. मग आता एक्झाम्पल कसं घ्यायचं? चला एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल की मास मल्टिप्लाय बाय लेंथ. मग ऑप्शन असतील, इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. ऑप्शन आहे टेम्परेचर आहे का, ऑप्शन बी आहे वेलॉसिटी आहे का, ऑप्शन सी आहे ॲक्सेलरेशन आहे का, आणि ऑप्शन डी आहे फोर्स आहे का. आता जनरल प्रॉडक्ट काय असेल ते नाही, मला या चार्टवरती त्याचे आन्सर्स बघायचे. मास ही क्वांटिटी कुठली? स्केलर. लेंथ ही क्वांटिटी कुठली? स्केलर. स्केलरचं स्केलर सोबत मल्टिप्लिकेशन आहे येणारी क्वांटिटी काय पाहिजे? स्केलर. टेम्परेचर स्केलर क्वांटिटी, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी, ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी, फोर्स ऑब्वियसली वेक्टर क्वांटिटी, इट इज हॅव्हिंग द डायरेक्शन. क्लिअर झालं? मग याचं जे आन्सर असेल ते आन्सर येऊन जातं टेम्परेचर. आन्सर काय आलं? टेम्परेचर. कुठली क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी. आता असंच असू शकतं की समजा ॲक्सेलरेशन असेल, ॲक्सेलरेशन मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी, हे तर माहिती आहे तुम्हाला. ॲक्सेलरेशन मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. चला फिजिकल क्वांटिटी कोणची? मग असू शकतं फर्स्ट टाइम, दुसरं आहे इथं घेऊया डिस्प्लेसमेंट, थर्ड असेल घेऊया आपण बोथ, आणि फोर्थ आहे नन ऑफ दिस. मग चेक करू ॲक्सेलरेशन कुठली क्वांटिटी. जनरल जर मी इन जनरल एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतो? वेलॉसिटी अपॉन टाइम. मग जर घ्यायला गेलो वेलॉसिटी मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन जर केलं तर ॲक्च्युली हे येणार नाही, पण जी फिजिकल क्वांटिटी येईल ती फिजिकल क्वांटिटी मला चेक करायची. ठीक आहे, जर कन्फ्युजन होत असेल पण याला बंद करू. पण आता ह्या चार्टकडे जाऊ. वेक्टर क्वांटिटीचं वेक्टर क्वांटिटी सोबत जर मल्टिप्लिकेशन झालं तर येणारी क्वांटिटी कोणची पाहिजे? स्केलर. बरोबर. मग टाइम ही कोणची क्वांटिटी आहे? स्केलर. डिस्प्लेसमेंट वेक्टर, या दोन्ही क्वांटिटी असतील का? नाही. नन ऑफ दिस असेल का? नाही. प्रॉब्लेम समजला? ॲक्सेलरेशन वेलॉसिटी मल्टिप्लिकेशन, आन्सर काय येऊन जातं? टाइम. वेक्टर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आन्सर असेल स्केलर क्वांटिटी, स्केलर स्केलरचं मल्टिप्लिकेशन आन्सर असेल वेक्टर क्वांटिटी. पण समजा असं असेल तर मास ही स्केलर क्वांटिटी आहे, ॲक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे, येणारा फोर्स बघा स्केलर आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन झालं येणारा काय आला? वेक्टर आला. इथं घेतो मी स्केलर आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर झालं तर येणारी क्वांटिटी कुठली आहे? वेक्टर आहे. म्हणून मी सांगतो हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. स्केलर क्वांटिटीचं वेक्टर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन झालं येणारी फिजिकल क्वांटिटी ही वेक्टर असेल. वेक्टर क्वांटिटीचं स्केलर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन झालं येणारी क्वांटिटी ही वेक्टर असेल. हा चार्ट सर्वांना समजला? मास स्केलर क्वांटिटी, ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी, दोघांचा प्रॉडक्ट वेक्टर असतो. सोपा आहे चार्ट, जमेल सर्वांना? चला कंप्लीट करून घ्या, 2 मिनिटात नोट डाऊन करून घ्या. झाला असेल? ओके चलो नेक्स्ट. आता मी एक क्वेश्चन इथं टाकतोय, तो क्वेश्चन महत्त्वाचा आहे. क्वेश्चन कसा महत्त्वाचा आहे तुम्हाला 2 मिनिटात समजेल. हा फिजिकल क्वांटिटीचा जर झालाच, पण जसं की आता समजलं की फिजिकल क्वांटिटी ही काहीतरी मिनिंग सांगत आहे या दोन्ही यांच्या अल्जेब्रिक ऑपरेशनमध्ये. इथं लिहितो स्टेट द रिझन. क्वेश्चन आहे स्टेट द रिझन behind the algebraic
operation in scalar and vector does the physical quantity is meaningful. फिजिकल क्वांटिटीचा रोल काय, तेच आपल्याला आज इथं या काही ऑपरेशन्स आहे, अल्जेब्रिक ऑपरेशन्स आहे, त्या अल्जेब्रिक ऑपरेशन्स मध्ये चेक करायचं. मग आता फर्स्ट ऑपरेशन घेतो. फर्स्ट अल्जेब्रिक ऑपरेशन, ॲडिशन ऑफ टू स्केलार्स, एनी टू स्केलार्स. मग पहिलं अल्जेब्रिक ऑपरेशन आहे, कुठलेही दोन स्केलार्स आपल्याला ऍड करता येतील का? कुठलेही दोन स्केलार्स असू शकतात, हे ऍड करता येतील. जसं की मास असेल, लेंथ असेल, हे ऍड करता येईल. मास केजी मध्ये, लेंथ मीटर मध्ये. मग ह्या दोन फिजिकल क्वांटिटीज ऍड करता येतील का? इट इज नॉट पॉसिबल. मास कशामध्ये सांगतो? केजी मध्ये. लेंथ कशामध्ये सांगते? मीटर मध्ये. मग केजी आणि मीटरचं ॲडिशन होऊ शकतं का? नॉट पॉसिबल. मग ॲडिशनसाठी रिक्वायरमेंट काय आहे? तर रिक्वायरमेंट आहे की फिजिकल क्वांटिटी जी पाहिजे ती फिजिकल क्वांटिटी किंवा जे स्केलार क्वांटिटी आहे ती स्केलार क्वांटिटी सेम फिजिकल क्वांटिटीची पाहिजे. म्हणजे जी काही स्केलार फंक्शन आपण इथं घेणार आहे त्याची जी फिजिकल मिनिंग आहे ते फिजिकल मिनिंग सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल लेंथ मीटरमध्ये डेफिनेटली यांच्यावाली ॲडिशन होऊ शकते. किती? 2L. लेंथ मीटर यांची ॲडिशन म्हणजे लेंथ मीटरमध्ये, लेंथ मीटरमध्ये यांची जी फिजिकल क्वांटिटी आहे ती फिजिकल क्वांटिटी काय आली? सेम आली. मग त्यांचं ॲडिशन पॉसिबल आहे. पण मास केजी मध्ये, लेंथ मीटरमध्ये या फिजिकल क्वांटिटीज डिफरंट आल्या म्हणून या दोन स्केलार क्वांटिटी आपल्याला ॲड करता येत नाही. म्हणून मी सांगितलं की फिजिकल क्वांटिटी या खूप महत्त्वाच्या आहे. मग याचा मी आन्सर काय दिला? नॉट पॉसिबल. because only scalars having same physical quantity. ज्या वेळेस कुठल्याही दोन स्केलार क्वांटिटीज या सेम फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करत असाल तरच त्यांचा ॲडिशन पॉसिबल आहे, अदरवाईज त्यांचं ॲडिशन होऊ शकत नाही. हा पहिला क्वेश्चन क्लिअर झाला सर्वांना. दुसरा क्वेश्चन, मग असं होऊ शकतं का की दोन स्केलार क्वांटिटी आपण ॲड केला, असं होऊ शकतं का एखादी स्केलार क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी सोबत जेणेकरून दोघांची डायमेन्शन सेम आहे त्या दोन सेम डायमेन्शनच्या क्वांटिटीमध्ये आपण ॲड करू शकतो. क्वेश्चन लिहून देतो. ॲडिशन ऑफ अ स्केलार into vector having same dimensions. क्वेश्चन महत्वाचा आहे बघा. एखादी स्केलार क्वांटिटी ही दुसऱ्या वेक्टर क्वांटिटीमध्ये ॲड केली, स्केलार क्वांटिटी वेक्टर क्वांटिटीमध्ये ॲड केली जिथं दोघांचेही डायमेन्शन सेम होते. मग दोन सेम डायमेन्शन असणाऱ्या ठिकाणी जर आपण हे ॲडिशन पॉसिबल आहे का? एक स्केलार क्वांटिटी दुसरी वेक्टर क्वांटिटीमध्ये ॲड केली, डायमेन्शन सेम होते, ही जे काही प्रोसेस करणार आहोत ती प्रोसेस पॉसिबल आहे का? तर त्याचं आन्सर असतं नॉट पॉसिबल बिकॉज ओनली वेक्टर कॅन बी ॲडेड into another vector. हे बोर्डसाठी तुम्हाला एक मार्कला विचारले जाऊ शकता, खूप महत्त्वाचे आहे. क्वेश्चन काय आहे? कुठली स्केलर क्वांटिटी दुसऱ्या वेक्टर क्वांटिटी जे दोघांचे डायमेन्शन सेम आहे त्या ठिकाणी ॲड करता येईल का? नाही करता येत. फक्त वेक्टर क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटीमध्ये ॲड होते. कुठली स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटीमध्ये कधी ॲड होत नाही. क्लिअर झालं सर्वांना? ओके, हे दोन क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करून घ्या फास्टमध्ये. थर्ड क्वेश्चन आहे मल्टिप्लाय एनी वेक्टर इंटू स्केलार. मग हे ऑपरेशन पॉसिबल आहे का? बघूया. मल्टिप्लिकेशन किंवा मल्टिप्लाय एनी वेक्टर इंटू स्केलार. थर्ड ऑपरेशन मल्टिप्लाय
any vector into scalar. कुठल्याही वेक्टर क्वांटिटी ही स्केलर क्वांटिटीमध्ये मल्टिप्लाय करता येईल का? हे ऑपरेशन पॉसिबल आहे. इट इज पॉसिबल. मग तुम्ही म्हणशाल कसं? एक्झाम्पल देतो बघा. फॉर एक्झाम्पल काय करायचं आहे मला? कुठलीही वेक्टर क्वांटिटी स्केलर क्वांटिटीमध्ये ॲड करायचं. मग मास ही कोणची क्वांटिटी आहे? स्केलर, बरोबर. काय करणार आहे? मल्टिप्लाय. मग ॲक्सिलरेशन ही कोणची क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. मग स्केलर क्वांटिटी जर वेक्टर क्वांटिटीवर मल्टिप्लाय केली तर मला काय भेटतं? फोर्स भेटतो. आणि फोर्स ही कोणची क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. ती काय रिप्रेझेंट करते? तर जी येणारी तिसरी रिझल्टंट क्वांटिटी आहे तिचे डायमेन्शन जे आहे ते डायमेन्शन वेगळे. मग फोर्सचे डायमेन्शन काय असतात? फोर्सचे डायमेन्शन आपण मेजरमेंटमध्ये घेणारच आहोत, बरोबर. पण ही फिजिकल क्वांटिटी काय रिप्रेझेंट करते? डिफरंट फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करत असते. म्हणून काय म्हणलो? इट इज पॉसिबल मल्टिप्लाय एनी स्केलर क्वांटिटी with a vector quantity, the resultant having different physical quantity. जी तिसरी क्वांटिटी येणार आहे ती डिफरंट फिजिकल क्वांटिटीमध्ये येऊ शकते किंवा त्याला आपण म्हणूया डिफरंट डायमेन्शन्स असतील. डिफरंट डायमेन्शन्स म्हणजे याची येणारे डायमेन्शन हे मासचे नसेल, येणारे डायमेन्शन हे ॲक्सिलरेशन नसेल, तर याच्यावाले जे डायमेन्शन असतील ते डायमेन्शन त्याच्यावाले ह्या दोघांचा प्रॉडक्ट जो असेल तो दोघांच्या प्रॉडक्टमधले डायमेन्शन्स असतील. तर हे डायमेन्शन्स काय असतील ते आपण बघूयाच. क्लिअर झालं सर्वांना? क्वेश्चन समजला? क्वेश्चन काय होता? मल्टिप्लाय एनी वेक्टर इनटू स्केलर. कुठल्याही वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलरमध्ये होऊ शकतं का? होऊ शकतं. इट इज पॉसिबल. मास आणि ॲक्सिलरेशन जर मल्टिप्लाय केला तर तिसरी फिजिकल क्वांटिटी भेटते. ती फिजिकल क्वांटिटी असते वेक्टर आणि त्याचे डायमेन्शन्स काय असतात? वेगळे असतात. क्लिअर झालं? ओके. नेक्स्ट आहे, हे कंप्लीट करून घ्या. फोर्थ क्वेश्चन, मल्टिप्लाय एनी टू स्केलर्स. पॉसिबल आहे का बघू? मल्टिप्लाय एनी टू स्केलर्स पॉसिबल आहे. मग दोन स्केलर क्वांटिटीचं आपण मल्टिप्लिकेशन करू. मग कुठल्या दोन स्केलर क्वांटिटी घेतल्या? समजा मी व्हॉल्यूम घेतली आणि डेन्सिटी घेतली. मग आता व्हॉल्यूम काय आहे? स्केलर क्वांटिटी. डेन्सिटी काय आहे? स्केलर क्वांटिटी. मग ह्या दोन्ही स्केलर क्वांटिटी जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर येणारी क्वांटिटी कुठली असेल? स्केलर असेल, ती म्हणजे मास. म्हणून घेतलं ना, जो चार्ट होता ना तो चार्ट खूप महत्त्वाचा होता. दोन स्केलर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, येणारी क्वांटिटी ही स्केलर असेल. मग काय म्हणणार? मल्टिप्लाय, इट इज पॉसिबल बिकॉज इथे घे तुम्ही मल्टिप्लाय एनी टू स्केलर क्वांटिटी having resultant also scalar quantity. रिझल्टंट सुद्धा काय असणार आहे? स्केलर क्वांटिटीज असणार आहे. ओके, क्लिअर झाला? तिसरा क्वेश्चन, तिसरा का आय थिंक हा चौथा असेल ना, हा 4th नंबरचा क्वेश्चन. ओके, आता आपण 5th नंबरचा क्वेश्चन घेऊ. ॲडिंग एनी टू वेक्टर्स. कुठल्याही दोन वेक्टर्स ॲड करता येईल का? ॲडिंग एनी टू वेक्टर्स. मग कुठलेही दोन वेक्टर ॲड करता येतील का? जसं मी 2 नंबरमध्ये सांगितलं की वेक्टरची ॲडिशन ही वेक्टरमध्ये होऊ शकते, पण कुठल्याही वेक्टरची ॲडिशन होऊ शकते का? नाही. ज्याचे डायमेन्शन सेम असतील, ज्याची फिजिकल क्वांटिटी सेम असेल, ते दोन्ही वेक्टर्स डेफिनेटली ॲड होऊ शकतात. सो ॲडिंग एनी टू वेक्टर्स इट इज नॉट पॉसिबल. जरी तुम्ही इट इज नॉट पॉसिबल बिकॉज only those vector are added which having same physical quantity.
हे काही क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चन्स मी इथं कव्हर केले. हे बघा विद्यार्थ्यांनो, आत्ता जे क्वेश्चन्स घेतले, जे फिजिकल क्वांटिटी घेतलं, हे सगळ्यांचं रिझन एकच होतं की मला सांगायचं होतं ॲक्च्युअल कुठल्या क्वांटिटीज आपल्याला ॲड करता येणार आहे, कुठल्या क्वांटिटीज या ॲड नाही करता येणार, कुठल्या क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि त्यांचा रिझल्ट काय असेल, हे सगळं आपण आत्ता बघितलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पॉईंट्सकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. क्लिअर झालं सर्वांना? ओके, चला मग आता करूया सुरुवात. स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर, महत्त्वाचा पॉईंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर, दोन वेक्टरचा स्केलार प्रॉडक्ट आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो हे आता आपण बघणार आहोत. सो नेक्स्ट पॉइंट, स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर. आता हा पहिल्यांदा समजून घ्या, याला ऑपरेशन मध्ये कसं यूज करायचं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे काय असेल, दोन वेक्टर असतील, हा एक वेक्टर असेल आणि दोघांचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे, सेम आहे. मग हा वेक्टर P आहे, हा वेक्टर Q आहे, दोघांमध्ये अँगल थीटा आहे आणि तुम्हाला विचारलं याच्यावाला प्रॉडक्ट काय असेल, म्हणजे वेक्टर P आणि वेक्टर Q हा दोघांचा प्रॉडक्ट काय असेल. इथं वापरताना मी आता स्केलर प्रॉडक्टसाठी डॉट साइन वापरणार आहे, त्याच्यानंतर वेक्टर प्रॉडक्टसाठी मी क्रॉस साइन वापरणार आहे. म्हणजे यांची दोघांचे जो प्रॉडक्ट असेल तो येणारा काय असणार आहे, स्केलार क्वांटिटी असेल. वेक्टर आणि वेक्टरचं जर मल्टिप्लिकेशन झालं तर येणारी क्वांटिटी कोणती असते, स्केलार असते. म्हणून याला म्हणलं आहे स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरचा प्रॉडक्ट जर घेतला तर येणारी क्वांटिटी काय असणार आहे, स्केलार आहे. मग हा येणारी क्वांटिटी काय असेल ते आपल्याला बघायचं आहे. क्लिअर झालं सर्वांना? दोन वेक्टर आहे, वेक्टर P आणि वेक्टर Q, दोघांचाही स्टार्टिंग पॉईंट काय आहे, सेम आहे. मग यांचा रिझल्टंट म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट काय असेल आणि तो प्रॉडक्ट सांगतो. आता मी इथं स्टेटमेंट लिहून देतो. स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट इफ प्रॉडक्ट ऑफ, इथं म्हणतो मी स्केलार प्रॉडक्ट ऑफ एनी टू नॉन झिरो वेक्टर, व्यवस्थित लक्ष द्यायचं, कोणते वेक्टर्स आहे, नॉन झिरो वेक्टर्स आहे. इफ स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू एनी टू नॉन झिरो वेक्टर्स is equal to the product of magnitude of, हे कसं असेल ते तुम्हाला सांगतो, फक्त आता व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. हे बोर्डसाठी खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झाम, फॉर बोर्ड 11th बोर्डसाठी एक्झाम. त्याच्यानंतर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला कॉम्पिटेटिव्हसाठी वापरायचा आहे. स्टेटमेंट काय ते तुम्हाला सांगतो. स्केलार प्रॉडक्ट ऑफ एनी टू नॉन झिरो वेक्टर्स, मग दोन नॉन झिरो वेक्टर आहे, एक आहे वेक्टर P आणि दुसरा आहे वेक्टर Q. या दोघांमधला जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट म्हणजे स्केलार प्रॉडक्ट. तो कशाने दाखवला मी, डॉट साइन. जनरली डॉट साइनच का, तर डॉट साइन हे यूज केलं जातं की दोघांमधला प्रॉडक्ट हा स्केलार आहे हे दाखवण्यासाठी. परत एकदा सांगतो, इथं लिहून देतो. डॉट साइन is used to represent the product are scalar. कशासाठी, तर प्रॉडक्ट काय दोघांचा, स्केलार आहे. ही वेक्टर क्वांटिटी, हे वेक्टर क्वांटिटी. दोन वेक्टर क्वांटिटीचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर येणारी क्वांटिटी काय असेल, स्केलार असेल. हे स्केलार कशाने दाखवणार, मग तर स्केलार दाखवणार आहोत आपण डॉट साइन, ही दोघांची क्वांटिटी. मग ह्या दोघांचा जो प्रॉडक्ट असेल हा प्रॉडक्ट असणार आहे बघा, इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर, P आणि Q ची मॅग्निट्यूड आहे, या दोघांचा काय घ्यायचा, प्रॉडक्ट घ्यायचा, अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम म्हणजे कॉस थीटा. झालं. हा स्केलर क्वांटिटी, दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केलं, येणारी क्वांटिटी काय आली, PQ कॉस थीटा. कशी येते ते पण सांगतो. ही क्वांटिटी एक रिप्रेझेंट करते की वेक्टर P, समजून घ्या, वेक्टर P हा कॉम्पोनंट ऑफ Q आहे, म्हणजे कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर आहे, आणि हा अपोजिट किंवा इन दी डायरेक्शन ऑफ फर्स्ट. आता कसं असतं ते पण सांगतो.
पण हे तुमचं हे व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल की स्केलार प्रॉडक्ट काय आहे. स्केलार प्रॉडक्ट म्हणजे दोन वेक्टर क्वांटिटीचा प्रॉडक्ट घ्यायचा, येणारी क्वांटिटी काय असेल, स्केलार असेल. दोन वेक्टर क्वांटिटीचा प्रॉडक्ट घेतला, येणारी क्वांटिटी काय आली, स्केलार आली. पण ती स्केलार कशी लिहिणार, स्केलार कशी लिहिणार, इफ द स्केलार प्रॉडक्ट ऑफ एनी टू नॉन झिरो वेक्टर इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. एवढं सिंपल लक्षात घ्या, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. क्लिअर झालं. डॉट साइन कशासाठी वापरणार, डॉट साइन इज यूज टू रिप्रेझेंट द प्रॉडक्ट्स आर स्केलार. डॉट साइन दाखवणार आहेत. जर प्रॉडक्ट स्केलार असेल तर डॉट साइन वापरायचं, प्रॉडक्ट जर व्हेक्टर असेल तर तिथं आपल्याला क्रॉस साइन वापरायचं आहे. ती दाखवून जाणार आहोत. आता फक्त एवढं समजून घ्या की पी डॉट क्यू इज इक्वल टू किती आलं, पी क्यू कॉस थीटा. मग आता याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेऊ, हे येतं का बघूया. हे क्लिअर झालं सर्वांना नक्की. आता मी याचे काय एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल फोर्स ही कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर हिचं मल्टिप्लिकेशन केलं व्हेलॉसिटी सोबत तर एनर्जी क्वांटिटी असणार आहे ती असेल पॉवर, आणि पॉवर ही कोणती क्वांटिटी असणार आहे, स्केलार क्वांटिटी. हे घेतलंय ना आपण, फोर्स आणि व्हेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन काय असतं, पॉवर. दुसरं घेतो मी सेकंड एक्झाम्पल. हे झालं फर्स्ट. जर वर्क डन असेल, वर्क डन फोर्स वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी, आणि फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट वर्क डन, आणि वर्क डन कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. मग एफ डॉट एस ला कसं लिहू शकतो मी, एफ डॉट एस इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा, एफ डॉट व्ही इज इक्वल टू एफ व्ही कॉस थीटा. या क्वांटिटीज मला या ठिकाणी काय करता येऊ शकता, नोट डाऊन करू शकता. क्लिअर झालं सर्वांना. 2 मिनिटं त्याला कंप्लीट करून घ्या. ओके, चला मग आता पुढं काय आपण घेऊया, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा खूप, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर. चला करूया सुरुवात. सो नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर. काही याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे खूप महत्त्वाच्या. जनरलचे एक्सप्रेशन आलंय ते एक्सप्रेशन मी घेतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर जसं की आत्ताच आपण ही फॉर्म्युला घेतला आहे, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. हा विसरायचा नाही. चला मग करूया सुरुवात. काय करू, 2 वेक्टर घेऊ. मी हा एक वेक्टर घेतला वेक्टर पी, हा दुसरा एक वेक्टर घेतला आहे वेक्टर क्यू, याला म्हणतो मी वेक्टर पी, आणि हा घेतो वेक्टर पी, वेक्टर क्यू आणि वेक्टर पी. दोघांमध्ये अँगल आहे थीटा एवढा. लेट वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर स्टार्टिंग फ्रॉम the same point with an angle theta. Then product of वेक्टर पी आणि वेक्टर क्यू इज. मग आता दोघांचा आपल्याला प्रॉडक्ट फाइंड करायचा. मग काय करूया, या क्यू पासून मी एक परपेंडिक्युलर टाकला आहे पी वरती, ज्या पॉईंटला इंटरसेक्ट झाला तो पॉईंट एम म्हणतो, आणि त्यानंतर पी ने आपण एक परपेंडिक्युलर टाकला आहे क्यू वरती. वेक्टर पी ने सुद्धा काय केलं, एक परपेंडिक्युलर आपण ज्या पॉईंटला या ठिकाणी ज्या पॉईंटला इंटरसेक्ट झाला तो पॉईंट मी ए म्हणतो. मग हा झाला 90 डिग्री आणि हा या ठिकाणी झालेला आहे 90 डिग्री. ओके, ठीक. आता मला काय करायचं आहे, तर ओ एम हे डिस्टन्स फाइंड करायचं आणि ओ ए डिस्टन्स मला फाइंड करायचं. सुरुवातीला समजलं मला काय फाइंड करायचं आहे, तर ओ एम हे डिस्टन्स किती येतं आणि ओ ए हे डिस्टन्स किती येतं. मग पहिल्यांदा मी ओ एम हे डिस्टन्स जर फाइंड करायला घेतलं, इथे एक ट्रायंगल तयार झाला कोणचा, ओ एम, आणि हा वेक्टर क्यू आहे कंप्लीट, हा कंप्लीट वेक्टर आहे वेक्टर क्यू. ज्या पॉईंटला इंटरसेक्ट झाला आहे त्या पॉईंटला आपण नाव देऊया, हा असेल बी, त्यानंतर हा असेल सी, आणि हा कंप्लीट वेक्टर आहे वेक्टर पी. ओके, ठीक.
आता मला काय बघायचं आहे, तर ओ एम हे डिस्टन्स मला फाईंड करायचं आणि ओ ए डिस्टन्स फाईंड करायचं. सगळ्यात सुरुवातीला मी एक ट्रायंगल घेतो. फर्स्ट ट्रायंगल ओ एम बी. ओ एम बी वापरतो. हा ओ बी डिस्टन्स किती आहे, क्यू एवढा आहे. मला ओ एम डिस्टन्स हे फाईंड करायचं. मग हा जर 90 डिग्री असेल तर इन फ्रंट ऑफ 90 डिग्री हा सोडून द्या, आता ए सी बंद करा तुम्ही. मग बी एम कोणचा आला, ओ एम बी. हा जर 90 असेल, इन फ्रंट ऑफ 90 डिग्री काय असतो, त्याच्याला हायपोटेनियस असतो. इन फ्रंट ऑफ 90 डिग्री काय असेल, हायपोटेनियस असेल. हा काय असणार आहे, ॲडजसंट. हा काय असेल, अपोजिट. मला ॲक्च्युअल काय फाईंड करायचं आहे, ॲडजसंट. मग ॲडजसंट जर मला फाईंड करायचं असेल तर साइन थिटा वापरून चालेल का, नाही, कारण की साइन थिटाने मला अपोजिटचं डिस्टन्स भेटणार आहे. मग मी काय वापरू शकतो, टॅन थिटा वापरता येईल का, नाही. मग काय वापरू शकतो, कॉस थिटा. व्हेरी गुड. काय वापरणार मी, कॉस थिटा. ट्रिग्नोमेट्री फंक्शन कॉस थिटा इज इक्वल टू काय असू शकतो, थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट. कॉस थिटा म्हणजे काय असतो, ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट किती आहे, ओ एम. हायपोटेनियस किती आहे, ओ बी. म्हणजे ओ एम इज इक्वल टू किती आला, ओ बी कॉस थिटा. बट व्हॉट इज द ओ बी, ओ बी इज इक्वल टू किती आहे, वेक्टर क्यू. म्हणजेच ओ एम इज इक्वल टू किती आला, क्यू कॉस थिटा. सो तुम्हाला जे डिस्टन्स भेटलं ते डिस्टन्स आलेलं आहे ओ एम इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. मग या ठिकाणी ओ एम तुम्हाला भेटलेला आहे क्यू कॉस थिटा एवढा ओ एम. आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तर हा जो क्यू कॉस थिटा आला, हा क्यू कॉस थिटा इन दी डायरेक्शन ऑफ पी आहे. क्यू कॉस थिटा हा इन दी डायरेक्शन ऑफ पी आलेला आहे. कारण की क्यू कॉस थिटा कुठं आला, जो वेक्टर पी ला चालला होता, वेक्टर पी हा या डायरेक्शनला चालला होता, त्या डायरेक्शनवरती क्यू कॉस थिटा आला. म्हणजे जो कॉम्पोनंट होता क्यूचा तो इन दी डायरेक्शन ऑफ पी आले. क्लिअर झालं सर्वांना. मग आता याचा जर मी प्रॉडक्ट घेतला, वेक्टर पी डॉट क्यू इज इक्वल टू किती असेल, पी क्यू मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. आणि व्हॉट इज कॉस थिटा, क्यू कॉस थिटा इज म्हणजे पी इज कॉम्पोनंट ऑफ क्यू कॉस थिटा. काय आहे तर क्यूचा कॉम्पोनंट आहे. या क्यूचा कॉम्पोनंट काय आहे, क्यू कॉस थिटा. मग पी ब्रॅकेटमध्ये क्यू कॉस थिटा काय असेल, कॉम्पोनंट ऑफ क्यू इन दी डायरेक्शन ऑफ पी. इन दी डायरेक्शन ऑफ पी. याला पी डॉट क्यूचा जर प्रॉडक्ट घेतला तर पी डॉट क्यू इज इक्वल टू किती आला, पी क्यू कॉस थिटा. हे कशावरून आलं, आपल्या थेरमनुसार. कोणचा थेरम, स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. क्लिअर झालं सर्वांना. याला कसं लिहिणार आपण, पी डॉट क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. क्यू कॉस थिटा. आणि हा क्यू कॉस थिटा कोणाचा कॉम्पोनंट आहे, वेक्टर क्यूचा. आता हे कॉम्पोनंट ऑफ वेक्टर म्हणजे आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर घेतलंय. जसा की हा एक वेक्टर होता, फॉर एक्झाम्पल हा एक वेक्टर होता आणि तो एक्स डायरेक्शनला काहीतरी अँगल तयार करत होता आणि आर हा वेक्टर होता. त्याचे दोन कॉम्पोनंट्स आपण घेतले, एक थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, एक थिटा अपोजिट कॉम्पोनंट. थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट रिप्रेझेंट करतो आर कॉस थिटा आणि थिटा अपोजिट कॉम्पोनंट रिप्रेझेंट करतो आर साइन थिटा. मग इथं आपण एक सिंपलचं सेंटेन्स वापरलेलं आहे की आर कॉस थिटा हा त्याचा एक्स कॉम्पोनंट आहे. कोणाचा एक्स कॉम्पोनंट, वेक्टर आरचा. आर साइन थिटा हा त्याचा वाय कॉम्पोनंट आहे. कोणाचा वाय कॉम्पोनंट, वेक्टर आरचा. मग त्याच पद्धतीनं इथं हा क्यू कॉस थिटा आला. क्यू कॉस थिटा कोणाचा कॉम्पोनंट आहे, वेक्टर क्यूचा. जर याला परपेंडिक्युलर टाकला तर परपेंडिक्युलर कोण असणार आहे, क्यू साइन थिटा. मग जसा हा आला, हा किती आला, क्यू साइन थिटा. हा क्यू साइन थिटा कोणाचा कॉम्पोनंट असेल, वेक्टर क्यूचा. क्लिअर झालं सर्वांना. आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट पी डॉट क्यू इज इक्वल टू किती असेल, मग पी क्यू कॉस थिटा. हे झालं पी डॉट क्यू विषयी. समजा मी असं जर केलं तर क्यू डॉट पी जर केलं तर क्यू डॉट पी, मग क्यू डॉट पी किती असेल, क्यू डॉट पी म्हणजे हा वेक्टर आणि ह्या वेक्टर दोघांचं मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा हा वेक्टर आधी घेतला, त्याच्यानंतर याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं, आता हा वेक्टर घेऊन याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करू. मग हे किती असेल, क्यू पी कॉस थिटा. मग हे सुद्धा किती होऊन जाणार आहे, म्हणजे हे डिस्टन्स ओ ए, हे डिस्टन्स किती असेल, ओ ए डिस्टन्स. म्हणजे त्याच्यासाठी आपण वापरणार ट्रायंगल. कोणचा ट्रायंगल वापरणार, ओ ए आणि सी, ओ ए सी. आता ओ ए सी हा सोडून द्या तात्पुरता, हा ट्रायंगल आला ओ ए सी. मग ओ ए सी मध्ये हा अँगल काय असेल, थिटा असेल. हा किती आला, 90 डिग्री. हा त्याचा काय असेल, हायपोटेनियस असेल. कोणचा, ओ सी हा त्याचा काय आला, हायपोटेनियस आला. ओ ए हा काय आला, ॲडजसंट आला. आणि ए सी हा काय आला, त्याच्यावाला अपोजिट आला. असा ट्रायंगल तयार झालाय.
हा 90 डिग्री, हा असेल ओ सी, अपोजिट ऑफ 90 डिग्री, हा त्याचा हायपोटेनियस झाला, हा अँगल थिटा आहे, हा त्याचा ॲडजस्टंट झाला आहे, आणि हा किती आहे ओ ए, आणि ए सी हा काय झाला त्याच्यावाला अपोजिट. मग या ठिकाणी मला ॲडजस्टंटचं डिस्टन्स विचारलंय, ॲडजस्टंटचं डिस्टन्स. मग ॲडजस्टंटचं डिस्टन्स कसं फाईंड करणार, ट्रायंगल ओ ए सी वापरला, कॉस थिटा इज इक्वल टू किती असेल, व्हेरी गुड, कॉस थिटा इज इक्वल टू येऊन जातो ओ ए अपॉन किती असेल ओ सी, म्हणजे ओ ए इज इक्वल टू ओ सी किती आला कॉस थिटा. व्हॉट इज ओ सी, ओ सी डिस्टन्स येऊन जातं, ओ सी हे डिस्टन्स किती आला वेक्टर पी एवढं, म्हणजेच ओ ए इज इक्वल टू आला पी कॉस थिटा. आणि हेच तर इथं घेतलंय क्यू डॉट पी इज इक्वल टू किती आला क्यू पी कॉस थिटा. मग तुम्ही इथं काय म्हणणार, हे तुमचं झालं असेल तुम्ही याला रफ करतो. या ठिकाणी क्यू डॉट पी इज इक्वल टू किती आलं क्यू पी कॉस थिटा, जसं की मागं होतं पी डॉट क्यू इज इक्वल टू किती आलं पी क्यू कॉस थिटा. मग याला काय म्हणणार आपण, क्यू डॉट पी, हा क्यू हा वेक्टर होता, तो आला कॉम्पोनंट ऑफ पी, कॉम्पोनंट ऑफ वेक्टर पी इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर क्यू. कसं समजून घ्यायचं बघा, हे डिस्टन्स किती आलं, हे डिस्टन्स आलंय पी कॉस थिटा. हे पी कॉस थिटा कोणाला रिप्रेझेंट करत होतं, व्हेक्टर पीला, आणि हे कोणाच्या डायरेक्शन आलं, क्यूच्या डायरेक्शनला. म्हणजे पीचा कॉम्पोनंट क्यूच्या डायरेक्शनला, क्यूचा कॉम्पोनंट पीच्या डायरेक्शनला, दोघांचा प्रॉडक्ट स्केलार प्रॉडक्ट. क्लिअर झालं, क्यूचा कॉम्पोनंट पीच्या डायरेक्शनला, पीचा कॉम्पोनंट क्यूच्या डायरेक्शनला, दोघांचा प्रॉडक्ट स्केलार प्रॉडक्ट. सोपं आहे, लिहिता येईल. क्यू पी इज इक्वल टू किती आला क्यू पी कॉस थिटा, पी डॉट क्यू इज इक्वल टू किती आला पी क्यू कॉस थिटा. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की वेक्टर पी आणि वेक्टर क्यू इज इक्वल टू किती असेल वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी. आणि हा जो लॉ झाला ना, दिस इज लॉ ऑफ कम्युटेटिव्ह. म्हणजेच एक सेंटेन्स तुम्ही इथं आरामशीर म्हणू शकता की स्केलार प्रॉडक्ट obeys commutative law. स्केलार प्रॉडक्ट कशाला ओबे करता, कम्युटेटिव्ह लॉला ओबे करता. क्लिअर झालं सर्वांना. म्हणजेच काय, पी डॉट क्यू इज इक्वल टू काय असेल क्यू डॉट पी. पुढचा आहे स्केलार प्रॉडक्ट, हा फर्स्ट पॉइंट, स्केलार प्रॉडक्ट ओबेज असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे स्केलार प्रॉडक्ट कोणाला ओबे करताय, असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय, तीन वेक्टर असतील, वेक्टर ए डॉट वेक्टर बी प्लस सी. बघा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी प्लस बी प्लस सी, दोन वेक्टरचे ॲडिशन, डायमेन्शन्स काय आहे, सेम आहे. या दोघांचे ॲडिशन जर तिसऱ्या वेक्टर सोबत, दोन वेक्टरचे ॲडिशन तिसऱ्या वेक्टर सोबत जर मल्टिप्लाय केली तर येणारी क्वांटिटी काय असणार आहे, स्केलार आहे. मग याचं मल्टिप्लिकेशन कसं सोडवणार, ए डॉट बी प्लस ए डॉट सी. मी हे दिसतं का चेक करतो. ओके, दिसतंय. बघा, दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार, ए नी बी ला मल्टिप्लाय केलं ए डॉट बी आला, नंतर ए नी सी ला मल्टिप्लाय केलं ए डॉट सी आला. म्हणून आपण म्हणलो ह्या दोन प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहे. ॲक्च्युअली दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहे की स्केलार प्रॉडक्ट कोणाला ओबे करतो, कम्युटेटिव्ह लॉला. वेक्टर स्केलार प्रॉडक्ट कोणाला ओबे करतो, असोसिएटिव्ह लॉला. क्लिअर झालंय सर्वांना, नक्की. ओके, हे झालं असेल तर तुम्ही रफ करून घ्या, हे तुम्ही कंप्लीट करून घ्या, मी रफ करतो. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे महत्त्वाची, स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर विथ इट सेल्फ. म्हणजे दोन वेक्टर हे एका वेक्टरचं त्याच्या सोबतच्याच वेक्टरसोबत जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, फॉर एक्झाम्पल इथं मी ॲक्च्युअली एक्झाम्पलपासूनच स्टार्ट करतो. नेक्स्ट प्रॉपर्टी, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, आय थिंक ही थर्ड नंबर असेल, मागचे दोन झाले, ही नंबर 3. ओके, प्रॉडक्ट ऑफ वेक्टर
इटसेल्फ म्हणजे काय, वेक्टर ए मल्टिप्लाय केला, वेक्टर ए असेल ही वेक्टर क्वांटिटी, ही दुसऱ्या वेक्टर क्वांटिटी सोबत जर मल्टिप्लाय केली, सिंपल आपण काय करतोय, दोन वेक्टर्स, वेक्टर ए हा स्वतः सोबतच जर मल्टिप्लाय करत असेल तर येणारी क्वांटिटी असेल ए स्क्वेअर, कशामध्ये, स्केलारमध्ये. ही येणारी क्वांटिटी कोणची आली, स्केलार आली. दोन यांचा काय घेतला, प्रॉडक्ट घेतला, येणारी क्वांटिटी काय असेल, स्केलार असेल. मग याच्यावर आपण असं लिहू शकतो, एक हिंट आहे सर्वांना अतिशय महत्त्वाची, व्हेरी इम्पॉर्टंट हिंट, आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के. प्रॉडक्ट इटसेल्फ 1 घ्यायचा, प्रॉडक्ट इटसेल्फ 1 घेणार, प्रॉडक्ट विथ अदर आय डॉट जे, जे डॉट के आणि के डॉट आय इज इक्वल टू 0. अतिशय महत्त्वाची हिंट, याच्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम कुठलाही सॉल्वच होऊ शकत नाही. मी एक तुम्हाला एक्झाम्पल पण घेतोय, ते एक्झाम्पल आता लगेच घेणार आहे या प्रॉपर्टीवरती, या कॅरेक्टरिस्टिक्सवरती. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रॉडक्ट इटसेल्फ 1, प्रॉडक्ट विथ ऑदर 0. आय डॉट आय जसं इथे घेतलं, ए डॉट ए 1, मग इथं 1 मल्टिप्लाय बाय 1 1, 1 मल्टिप्लाय बाय 1 1, 1 मल्टिप्लाय बाय 1 1, 1 मल्टिप्लाय बाय 2 0, 1 मल्टिप्लाय बाय 2 0, 2 मल्टिप्लाय बाय 3 0. मल्टिप्लाय आपण व्हेक्टरमध्ये कसं, स्केलर आणि व्हेक्टर चॅप्टरमध्ये कसं देणार आहोत, डॉटने. डॉट काय इंडिकेट करतं, परत एकदा सांगतो, हे डॉट रिप्रेझेंट करतं की तुमची आलेली ही क्वांटिटी स्केलर आहे. 1 ही क्वांटिटी स्केलर आहे, फक्त मॅग्निट्यूड सांगते, कुठेही डायरेक्शन सांगत नाही. हेच असतं तुमच्यावाली हिंट. आय डॉट आय इज इक्वल टू 1, जे डॉट जे इज इक्वल टू 1, के डॉट के इज इक्वल टू 1, आय डॉट जे इज इक्वल टू 0, जे डॉट के इज इक्वल टू 0, के डॉट आय इज इक्वल टू 0. लक्षात राहील सर्वांच्या. सो आता मी एक समरी करतो, त्याच्यानंतर मी याचं ॲक्च्युअली एक एक्झाम्पल घेतो. सो नेक्स्ट फॉर्म्युला जो आपण आत्ताच घेतलेला आहे तो फॉर्म्युला आहे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. यू मस्ट हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. आणि जर याच्यावर मला जसा हा एक वेक्टर होता आणि ह्या दोघांमधला वेक्टर्स मला अँगल फाईंड करायचा आहे, मग ह्या दोघांमधला अँगल कसं फाईंड करणार, कॉस थीटा इज इक्वल टू वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू अपॉन किती असेल, पी क्यू कशामध्ये येणार आहे, मॅग्निट्यूडमध्ये. आणि पी डॉट के असेल काय, त्यांचा प्रॉडक्ट असणार आहे. म्हणजेच थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू अपॉन पी क्यू. हे दोन्ही फॉर्म्युले, ही एक हिंट तुम्हाला स्केलर प्रॉडक्टसाठी लागणार आहेत. ही ॲक्च्युअली समरी आहे. आत्ता जेवढं काही घेतलं ना तेवढं याची ही समरी आहे. तुम्हाला फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, पी डॉट क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. जर अँगल फाईंड करायचा असेल तर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ पी डॉट क्यू अपॉन पी क्यू. हे महत्त्वाचं. क्लिअर झालं सर्वांना, पॉईंट क्लिअर झाला. आता मी एक एक्झाम्पल घेतो, हिंट लक्षात आली. आता हीच हिंट मी वरती लिहितो आणि एक एक्झाम्पल घेतो. चला हे एक्झाम्पल घेऊया आणि आपण इथं थांबूया. तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, जे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, तो होमवर्क तुम्ही मला ह्या हिंटवरती सॉल्व्ह करून पाठवायचा आहे. हिंट आहे आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के इज इक्वल टू 1. पुढं आहे आय डॉट जे, नेक्स्ट जे डॉट के आणि के डॉट आय इज इक्वल टू 0. हे सगळे युनिट वेक्टर आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. चला मग आता एक एक्झाम्पल घेऊ. ते एक्झाम्पल घेऊन त्याच्यानंतर मी तुम्हाला एक होमवर्क देतो आणि नंतर मी थांबतो. सो एक्झाम्पल, आर इज इक्वल टू आर एक्स आय कॅफ प्लस आर वाय जे कॅफ प्लस आर झेड के कॅफ. आता हे कोणी विचारायचं नाही की हा वेक्टर कसा आला. ॲक्च्युअली हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये गिवन आहे. वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स आय कॅफ
आर वाय जे कॅप आर झेड के कॅप. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे आय कॅप जे कॅप के कॅप काय असतं, तर आय कॅप जे कॅप आणि के कॅप हे एक्स वाय झेडच्या फॅमिलीला रिप्रेझेंट करत असतात. आर एक्स आर वाय आणि आर झेड काय आहे, तर वेक्टर आरचे हे कॉम्पोनंट्स आहेत. हे घेतलं आहे आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये. आर एक्स आर वाय आणि आर झेड हे ॲक्च्युली वेक्टर आर जो आहे त्या वेक्टरचे कॉम्पोनंट्स आहे. म्हणजे तो एक्स ॲक्सिसला एवढा असेल, तो वाय ॲक्सिसला एवढा असेल, तो झेड ॲक्सिसला एवढा असेल. मग एक्सच्या फॅमिलीला कोण रिप्रेझेंट करतं, आय कॅप. वायच्या फॅमिलीला कोण रिप्रेझेंट करतं, जे कॅप. आणि झेडच्या फॅमिलीला कोण रिप्रेझेंट करतं, के कॅप. दुसरा वेक्टर आहे वेक्टर क्यू. तो असेल क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आणि तुम्हाला विचारलं फाइंड वेक्टर आर डॉट वेक्टर क्यू. काय फाइंड करायला लावलं, वेक्टर आर डॉट वेक्टर क्यू ह्या दोघांचा प्रॉडक्ट फाइंड करा. सोडवायचं मग, चला मग करू सॉल्व. चला मग आता काय विचारलं, वेक्टर आर डॉट वेक्टर क्यू. मग वेक्टर आर पहिल्यांदा लिहून घेऊ. वेक्टर आर काय आहे, आर एक्स आय कॅप. सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. आर वाय जे कॅप आणि आर झेड के कॅप याचा प्रॉडक्ट असेल क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप आणि क्यू झेड के कॅप. मग काय करूया, या प्रत्येक क्वांटिटीना या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे यानी नंतर याला मल्टिप्लाय केलं काय येऊन जाणार आहे, आर एक्स आय कॅप मल्टिप्लाय. मल्टिप्लायला साईन काय द्यायचं, डॉट. मल्टिप्लायला इथं साईन प्रत्येक ठिकाणी काय देणार आहे, डॉट. कारण की आपण काय बघतोय, स्केलार प्रॉडक्ट बघतोय. दोन वेक्टर क्वांटिटीची येणारी क्वांटिटी काय असेल, स्केलार असेल. स्केलार येते का ती बघू. स्केलार म्हणजे फक्त मॅग्निट्यूड यायला पाहिजे, डायरेक्शन यायला नाही पाहिजे. डायरेक्शन म्हणजे काय, आय कॅप जे कॅप के कॅप हे यायला नाही पाहिजे. मग आर एक्सनी मल्टिप्लाय केलं पूर्ण ब्रॅकेटला, क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप आणि क्यू झेड के कॅप. झालं, ओके. पुढची प्लस साईन आहे, प्लस साईन देऊन घेतलं. आर वाय जे कॅपनी मल्टिप्लाय केलं, आर वाय जे कॅपनी मल्टिप्लाय केलं. आता या सेकंड यानी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. या सेकंड यानी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप आणि क्यू झेड के कॅप. झालं. त्यानंतर आर झेडनी सिमिलरली आर झेडनी पुढे काय करणार, मल्टिप्लाय करणार. आर एक्सनी मल्टिप्लाय केलं, प्लस साईन आलं, प्लस साईन देऊन घेतलं. आर वायनी मल्टिप्लाय केलं, प्लस साईन आलं, प्लस साईन देऊन घेतलं. मग आर झेडनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. आर झेड के कॅप. आता याचं मल्टिप्लिकेशन बघणार आहोत. मल्टिप्लिकेशन काय होऊन जातं, क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप आणि क्यू झेड के कॅप. झालं, सोपं आहे. ओके. आता पुढे काय करणार, आर एक्सनी प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय करून घेऊ. मग आर एक्स क्यू एक्स, आर एक्स क्यू एक्स प्रॉडक्ट कोणाचा आहे, आय डॉट आय, आय डॉट आय. व्यवस्थित समजून घ्यायचं, आय डॉट आय. हे थोडंसं कन्फ्युजन जर होत असेल तर काय नाही, एकदम इझी आहे. आर एक्सनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं. आता आर एक्सनी प्रत्येक क्वांटिटीला मल्टिप्लाय करायचं. मग आर एक्सनी क्यू एक्सला मल्टिप्लाय केलं, आर एक्स क्यू एक्स आला आणि प्रॉडक्ट कोणाचा आहे, आय डॉट आय. तसं वरती घेतलं ना, आय डॉट आय आलं का, आय डॉट आय. ओके. पुढे घेऊया, प्लस प्लस साईन होतं, प्लस साईन. आर एक्स नंतर काय आहे, आर एक्स क्यू आय मल्टिप्लिकेशन विथ आय डॉट जे. आर एक्सनी क्यू आयला मल्टिप्लाय केलं, आय डॉट जे आलं. पुढं असेल प्लस आर एक्सनी क्यू झेडला मल्टिप्लाय करणार आहे, आर एक्स क्यू झेड मध्ये काय असणार आहे, आय डॉट के. केलं मल्टिप्लिकेशन, झालं. मग जसं आर एक्सनी मल्टिप्लाय केलं तसं आर वायनी मल्टिप्लाय करू. पुढं आहे आर वाय, आर वायनी कोणाला मल्टिप्लाय केलं, क्यू एक्सला. प्रॉडक्ट कोणाचं आहे, जे डॉट आय, जे डॉट आय. झालं. त्याच्यानंतर आर वायनी क्यू आयला मल्टिप्लाय करणार आहोत. सो आर वाय मल्टिप्लाय बाय क्यू आय मध्ये असेल जे डॉट जे, जे डॉट जे. त्याच्यानंतर पुढं असेल आर वाय क्यू झेड, पुढं असणार आहे जे डॉट के. दिसतंय सर्वांना, ओके, दिसतंय, क्लिअर झालं. आर वायने मध्ये मल्टिप्लाय केलं, जे डॉट आय, जे डॉट जे, जे डॉट के, जे डॉट आय, जे डॉट जे, जे डॉट के.
आता थर्ड क्वांटिटी राहिली, कुठली क्वांटिटी? आर झेडची. ओके, ही ॲडिशन होती आहे या ठिकाणी. नंतर आहे ॲडिशन आर झेड क्यू एक्स, मध्ये काय असणार आहे? के डॉट आय प्लस असेल आर झेड क्यू आय के डॉट जे, आणि नंतर असेल आर झेड क्यू झेड के डॉट के. सिंपल होतं. एक एक क्वांटिटीने सगळ्या ठिकाणी काय करत चाललो आपण? मल्टिप्लाय करत चाललो. दिसतंय सर्वांना? ओके, सोपं आहे नक्की? ओके. आता वरच्या हिंट आहे त्या हिंट वापरत चालायच्या. मग ज्या ज्या ठिकाणी आय डॉट आय असेल त्याला मी अंडरलाईन करतो. आय डॉट आय 1 येऊन जाणार आहे. दोघांचं प्रॉडक्ट काय असेल? 1 असेल. त्यानंतर जे डॉट जे आपण चेक करू. इथं आय डॉट जे आहे नाही, आय डॉट के आहे नाही, जे डॉट आय आहे येत नाही, जे डॉट जे, या दोघांचं प्रॉडक्ट काय असेल? 1 असेल. पुढे आपण के डॉट के चेक करू. जे डॉट के नाही, के डॉट आय नाही, के डॉट जे नाही, के डॉट के, या दोघांचं प्रॉडक्ट काय आला? 1. आता दुसरी हिंट आहे आय डॉट जे डॉट के डॉट आय, प्रॉडक्ट विथ अदर क्वांटिटीज 0. मग या ठिकाणी आय डॉट जे ही जी क्वांटिटी आहे याला मी सर्कल करतो, ही 0. आय डॉट के ही क्वांटिटीला मी सर्कल करतो 0. जे डॉट आय फक्त हिंट बघायची 0, आणि त्यानंतर जे डॉट के 0, त्यानंतर के डॉट आय 0, के डॉट जे 0. मग ज्या सर्कल केलेल्या क्वांटिटी आहे त्या सगळ्या 0, ज्या सर्कल अंडरलाईन केलं आहे त्या क्वांटिटीचा आन्सर काय असेल? 1. म्हणजे आय डॉट आय 1 म्हणजे काय आलं? आर एक्स क्यू एक्स. जे डॉट जे 1 म्हणजे काय आलं? आर वाय क्यू वाय. आणि के डॉट के 1 म्हणजे काय आलं? आर झेड क्यू झेड. मग याचा आन्सर काय असेल? वेक्टर आर डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू, चला लिहा, आय डॉट आय 1 आला, काय आलं? आर एक्स क्यू एक्स आलं. जे डॉट जे 1 आला, काय आला? आर वाय क्यू वाय प्लस आर वाय क्यू वाय प्लस बाकीचं हे 0 आलं, हे 0 आलं, हे 0 आलं. आर झेड क्यू झेड, आर झेड क्यू झेड काय आलं? 1. मग आता चेक करा, तुमचं प्रॉडक्ट होता 2 व्हेक्टरचा, क्वांटिटी स्केलर आली का? ही मॅग्निट्यूड 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 येणारी क्वांटिटी काय आली? स्केलर. प्रूफ झालं. 2 व्हेक्टर क्वांटिटीचा प्रॉडक्ट घेतला, काय यायला पाहिजे? स्केलर, जे की आपण चार्टमध्ये घेतलं होतं ते आता प्रूफ झालं. सोपं होतं. परत एकदा एक्सप्लेन करतो, व्यवस्थित बघा. 2 व्हेक्टर होते, आर एक्स आर वाय आर झेड, आय कॅप जे कॅप के कॅप, क्यू एक्स आय क्यू एक्स क्यू वाय जे आणि क्यू झेड के कॅप, हे दोघांचा प्रॉडक्ट विचारला होता. मग दोघांचा प्रॉडक्ट आपण काय केलं? सिंपल मल्टिप्लाय केलं. आर एक्सनी पूर्ण याला मल्टिप्लाय करून घेतलं, आर वायनी पूर्ण याला मल्टिप्लाय केलं, आर झेडनी पूर्ण याला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आर एक्सने आपण सिम्प्लिफाय करत चाललो. आय डॉट आय साईडला घेतले, आय डॉट जे साईडला घेतले, आय डॉट के साईडला घेतले, जे डॉट आय साईडला घेतले, जे डॉट जे साईडला घेतले, जे डॉट के साईडला घेतले, के डॉट आय साईडला, के डॉट जे साईडला, के डॉट के साईडला. मग ज्या ठिकाणी हिंट वापरली, आय डॉट आय 1 असेल, 1 घेतला, अंडरलाईन केली. जे डॉट जे 1 होता, अंडरलाईन केली. के डॉट के 1 होता, अंडरलाईन केली. डिफरंट प्रॉडक्ट होता, त्याला काय करून टाकलं आपण? सर्कल करून टाकलं. म्हणजे त्यांचं मिनिंग काय आलं? 0 आलं. मग ज्या सर्कल केलेल्या क्वांटिटीज होत्या त्या काय आल्या? 0 आल्या. उरलेल्या क्वांटिटीज काय घेतल्या? लिहून घेतल्या. जर माझा आन्सर येताना हे जर मॅग्निट्यूडमध्ये आलं तर आपल्या जे आन्सर असेल ते आन्सर करेक्ट असेल. आय थिंक हे सर्वांना समजलं असेल. आता तुमच्यासाठीचं एक्झाम्पल आहे, इथं तुमच्यासाठी एक्झाम्पल देतो मी. सो दिस इज युअर होमवर्क. व्यवस्थित सॉल्व करा. सोपं आहे. 2 हिंट वापरायचे आहे, फक्त काहीच नाही करायचं. या 2 हिंट यूज करा तुम्हाला. सो वेक्टर पी इज इक्वल टू पी एक्स आय कॅफ, पी वाय जे कॅफ आणि पी झेड के कॅफ. आणि दुसरा आहे वेक्टर क्यू इज इक्वल टू, वेक्टर क्यू नाही घेत मी, काम करू बदलतो. वेक्टर ए इज इक्वल टू ए एक्स आय कॅफ प्लस ए वाय जे कॅफ आणि ए झेड के कॅफ. आणि वेक्टर बी इज इक्वल टू बी एक्स आय कॅफ, बी वाय जे कॅफ आणि बी झेड के कॅफ. आणि तुम्हाला विचारलं आहे प्रॉडक्ट, वेक्टर ए डॉट वेक्टर बी
हे तुमच्यावाला होमवर्क आहे आणि हा होमवर्क मला उद्याची उद्या सर्वांनी पाठवायचा आहे, उद्याच सर्वांनी पाठवायचा आहे. क्लिअर झालं सर्वांना? ओके, सो होप सो यू गेटिंग द आयडिया अबाउट टुडेज लेक्चर व्हॉट इज मीन बाय स्केलर प्रॉडक्ट. उद्याच्या जे लेक्चरला आपण व्हेक्टर प्रॉडक्ट विषयी डिस्कस करणार आहोत आणि काही विद्यार्थ्यांनी जे प्रॉब्लेम्स पाठवले आहेत त्यांचं डाऊट सोल्युशन मी पाठवून देतो. ओके, थँक्यू.